नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एक पुन्हा नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून छत्रपती संभाजीनगर MC.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इथे बघू शकता सरळ सेवेमार्फत ही पदभरती होणार आहे. महानगरपालिकेमध्ये जे विविध प्रकारचे विभाग असतात, सार्वजनिक आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, तांत्रिक विभाग असतोय, पशुवैद्यकीय सेवा देणारा जो विभाग असतोय, असे भरपूर महानगरपालिकेमध्ये विभाग असतात. या विभागांमध्ये ही भरती निघालेली आहे. याच्यामध्ये बघू शकता पदाचं नाव तुम्ही बघू शकता. कनिष्ठ अभियंता, अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक, यंत्रचालक, उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक, अनुरेखक, ट्रेसर, अग्निशामक, रोखपाल अशा प्रकारची ही पदभरती होणार आहे. इथे बघू शकता 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी, कोणत्या पदासाठी किती वेतन श्रेणी आहे ते तुम्ही बघू शकता आणि पदसंख्या बघू शकता. आणि जे अग्निशमन केंद्र अधिकारी जे पद आहे त्याच्यासाठी 4 पदे आहेत. सहाय्यक सुरक्षा अधिकारी जे पद आहे त्याच्यासाठी 1 पद आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक त्याच्यासाठी 24 पदे आहेत. स्वच्छता निरीक्षक जे पद आहे त्याच्यासाठी 12 पदे आहेत. पशुधन पर्यवेक्षक जे पद आहे त्याच्यासाठी 7 पदे आहेत. चालक, यंत्रचालक त्याच्यासाठी 15 पदे आहेत. उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक याच्यासाठी 6 पदे आहेत. अनुरेखक ट्रेसर याच्यासाठी 9 पदे आहेत. आणि अग्निशामक याच्यासाठी मित्रांनो 100 पदे आहेत. आणि जे रोखपाल पद आहे, रोखपाल नावाचं पद आहे त्याच्यासाठी 12 पदे आहेत. अशा प्रकारे एकूण आहेत म्हणजे 222 पदे आहेत मित्रांनो. ऑनलाईन अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी 17 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा जो दिनांक आहे तो परीक्षेच्या 7 दिवस अगोदर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे छत्रपती संभाजीनगर MC.org या वेबसाईटला तुम्ही वारंवार भेट द्यायची आहे. याच्यासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते बघू शकता. जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 1000 रुपये फी आहे. आणि जो अनाथ व मागास प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 900 रुपये फी आहे. आणि माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहणार आहे. त्यांच्यासाठी शुल्क राहणार नाही मित्रांनो. रिक्त पदांचा तपशील. इथे पदाचं नाव, कनिष्ठ अभियंता, गट क, वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार, जात प्रवर्ग कोणत्या कॅटेगरीला किती पदे आहेत, अनुसूचित जातीसाठी 3 पदे, अनुसूचित जमातीसाठी 3 पदे, राखीवसाठी 8 पदे आहेत. अशा प्रकारे एकूण 32 पदे आहेत. या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे कनिष्ठ अभियंता या पदासाठी इथे बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पुढचं जे पद आहे अग्निशमन केंद्र अधिकारी, याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ते बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इंस्ट्रक्टर पाठ्यक्रम, अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्षाचा कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. म्हणजे तुम्हाला अग्निशामक जे पद आहे याच्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अग्निशमन दलासाठी जो अभ्यासक्रम असतो, जी डिग्री असते ती तुम्हाला प्राप्त केलेली असावी पाहिजे, तरच तुम्ही अर्ज करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही ही जाहिरात जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही अर्ज करायचा आहे. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ती माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. इथे प्रत्येक पदाची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ही जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्या बघून घ्यायच्या आहेत. तुमच्या कॅटेगरीला किती रिक्त जागा आहेत ती माहिती पूर्णपणे बघून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये जे टायपिंगच्या बेसवरती जे पद भरलं जाणार आहे ते पद तुम्ही बघू शकता. पदाचं नाव आहे रोखपाल. याची जी वेतन श्रेणी आहे ती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये अजासाठी 2 जागा आहेत, अजसाठी 1 जागा आहे, म्हणजेच अनुसूचित जातीसाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, असे एकूण 12 पदे भरली जाणार आहेत रोखपाल या पदासाठी. याची जी शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे आणि प्लस तुम्हाला मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे जे पद आहे टायपिंग बेसवरती भरले जाणार आहे मित्रांनो. रोखपाल हे जे पद आहे तुम्हाला फक्त वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण पाहिजे आणि टायपिंग उत्तीर्ण पाहिजे. वयोमर्यादा. विविध संवर्गातील पदांसाठी किमान व कमाल वयोमर्यादा गणनेचा दिनांक इथं त्यांनी दिनांकसुद्धा दिलेला आहे. 31 जानेवारी 2026 या तारखेपासून तुमचा दिनांक तुमची जी वय आहे ती गणली जाणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला या तारखेपर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेली असावी आणि 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही मागास प्रवर्गामध्ये मोडत असाल, SC ST किंवा इतर मागास प्रवर्गामध्ये, तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही अंशकालीन उमेदवार असाल तर तुम्ही 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आणि इतर जर तुमच्याकडे एखादं प्रमाणपत्र असेल, खेळाडूचं प्रमाणपत्र असेल किंवा दिव्यांग, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त, तर तुमच्यासाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत सवलत आहे मित्रांनो वयामध्ये. आणि जर खेळाडू असाल तर तुमच्यासाठी 43 वर्षापर्यंत सवलत आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये समान गुण मिळाले तर इथे बघू शकता, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य क्रमवारी. म्हणजे तुम्हाला जर समान गुण मिळाले तर त्याची जी क्रमवारी आहे ती कशा प्रकारे तुमची निवड होणार आहे मित्रांनो, तर बघू शकता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य. जर तुम्हाला समान गुण मिळाले तर जो आत्महत्या शेतकऱ्यांचा जो पाल्य असतोय त्याची निवड अगोदर केली जाणार आहे. आणि समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाले नसेल अथवा वरील अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त करीत असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार आहे इथे बघू शकता. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन, तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं, ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. त्याच्यामध्ये परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील. अशा प्रकारे ही तुमची परीक्षा होणार आहे. ही जी परीक्षा होणार आहे ही 200 गुणांची होणार आहे मित्रांनो, 200 गुणांची. परंतु अग्निशमन सेवेतील उप अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक व अग्निशमन या संवर्गांचे परीक्षेचे गुण 100 व परीक्षेचा कालावधी 1 तास राहील. तसेच शारीरिक व मैदानी चाचणीकरिता 100 गुण असतील. म्हणजे जे अग्निशमन दल आहे, जे अग्निशमन जे पद आहे अग्निशामक, या पदासाठी फक्त 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि 100 गुण जे आहेत ते त्यांचे शारीरिक चाचणीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे ही परीक्षा होणार आहे. तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला एक घोषणापत्र लिहून द्यायचं आहे. तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात घोषणापत्र लिहून द्यायचं आहे. ते घोषणापत्र तुम्ही इथे बघू शकता. इथं तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता.
स्वतःचं नाव टाकायचं आहे, इथं गावाचं नाव आणि इथं पदाचं नाव टाकायचं आहे. या पदासाठी अर्ज करीत असून मी सदरच्या अर्जात भरलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. अर्जातील माहिती किंवा अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास मी दंडनीय कारवाईस पात्र राहील याची मला कल्पना आहे. करिता मी हे घोषणापत्र लिहून देत आहे. इथे दिनांक टाकायचा आहे आणि इथे तुमची सही आणि नाव टाकायचं आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर कायदेशीरपणे कारवाई होऊ शकते. त्याच्यासाठी हे घोषणापत्र तुमच्याकडून लिहून घेणार आहेत ते. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये जर बारीक सारीक मुद्दे तुम्हाला सांगायचे राहून गेले असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारायचे आहेत. त्याच्यावर आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे ही सरळ सेवेची पदभरती आहे. आपल्या या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो अशाच प्रकारची माहिती वारंवार प्रसिद्ध होत असते सरकारी भरतीविषयी. जर एखादी जाहिरात प्रसिद्ध झाली तर आपण लगेच ती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.